सांगली आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद. 33.60 लाखाची उलाढाल. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली आयोजित सांगली आंबा महोत्सव 2025ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळून 33,60,000 रुपयांची उलाढाल झाली. ही माहिती कोल्हापूर विभागाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी दिली. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या आंबा महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 18 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. आणि या आंबा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यात उत्पादित झालेल्या आंब्याच्या विविध 36 जातींचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं होतं. त्यामुळे ग्राहकांना आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळाल्या. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांनी यावर्षी QR कोडचा वापर केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच आपणास रत्नागिरीचा प्युअर हापूस आंबा उपलब्ध झाल्याचा आनंद मिळाला. आणि या 5 दिवस चाललेल्या आंबा महोत्सवाचे एकूण रक्कम 33,60,000 रुपयांची उलाढाल झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी सहभागी झालेल्या सर्वच आंबा उत्पादकांना आयोजकांकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी माळशिरस तालुक्यातील आंबा उत्पादक डॉक्टर केशव सरगर यांनी कृषी पणन मंडळाचे आभार मानले आणि पणन मंडळामुळे आम्ही थेट आंब्याची विक्री करायला शिकलो असं नमूद केले. दापोली येथील आंबा उत्पादक सलमान मुकादम यांनी यावर्षी सांगलीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचं सांगितलं. रत्नागिरी येथील आंबा उत्पादक सौ जोशी यांनी सांगलीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याची उत्तम विक्री झाल्याचं नमूद केलं. पणनचे अधिकारी ओंकार माने यांनी उपस्थित आंबा उत्पादकांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.